हाय नमस्कार. ऋषी क्रिएटिव्ह मंत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. खूप दिवसानंतर एक छान ब्लॉग होतोय आणि आज म्हणजे म्हणाल ना, मी तुम्हाला आणलंय भुलेश्वरला. तुम्हाला हा भुलेश्वर हा एरिया माहितीच आहे. तर भुलेश्वरमध्ये हिल्लोर आर्ट्समध्ये आपण आलेलो आहोत ना. तर लग्नसराई असेल तर त्यासाठी हे बेस्ट शॉप आहे. घर डेकोरेट करायचं असेल तरी हे बेस्ट शॉप आहे. आणि अजून तुम्हाला काहीतरी व्हरायटी ऑफ, आता म्हणजे जसं आपण म्हणतो हळदी कुंकू आलं तर हळदी कुंकूसाठी जरी काही छोटे मोठे ऑप्शन्स लागतात ते सुद्धा ह्यांच्याकडे मिळू शकतात. तर तुम्हाला काय हवंय ते तुम्ही डिसाईड करा आणि हिल्लोर आर्ट्सला नक्की व्हिजिट करा. सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांची ते कशा प्रकारे डील करतात. जे शॉपचे ओनर्स आहेत आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत. तर आपण जाणून घेऊया सगळा इंटरेस्टिंग त्यांच्याकडे काय काय खजिना आहे. काही सगळे ब्लॉग्स आले, त्या ब्लॉग्सला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं, यापुढेही देत राहा. आणि थोडासा माझा गॅप पडला होता काही कारणास्तव, तर त्यासाठी परत पुन्हा सुरुवात करतोय नवीन जोशाने. तर त्यासाठी थँक्यू सो मच. असंच प्रेम देत राहा. थँक्यू. आजचा ब्लॉग सुरू करूया. हाय, तर आता आपण आलेलो आहोत हिलोर आर्ट्सला. तर तुम्ही मागाचा इंट्रो पण बघितलात. खूप चांगलं चांगलं कलेक्शन आहे आणि खूप काही दाखवणार आहे मी. तो स्टेट येऊन व्हिडिओ स्किप करू नका. पहिल्यांदा आला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सगळेजण सांगतात पण तुम्ही नक्की करता हे मला माहिती आहे. तर आत्ता शॉपचे जे ओनर आहेत त्यांचं नाव हिलोर आहे. आपण त्यांच्याशी इंट्रोडक्शन करून घेऊया आणि त्यांच्या शॉप्समध्ये इथे आल्यावर तुम्हाला काय एक नाविन्य मिळणार आहे ते पण आपण जाणून घेऊया. सो हाय भाई. हाय, भाई आपका नाम बताओ पहले. मेरा नाम हेलोर है. हिलोर, आपके शॉप में स्पेशलिटी क्या है वो बताओ. तो हम बेसिकली हमारा शॉप का मोटिव ये है कि हम सब चीज एक रूफ के अंदर देने की कोशिश करें विथ अ वेरी प्रीमियम क्वालिटी एंड एट अ वेरी अफोर्डेबल प्राइसेस. थैंक्स. और हम सिंस हम मैन्युफैक्चरिंग में है ये सारी चीजों के, तो हम कस्टमाइज का भी ऑप्शन देते हैं कस्टमर को. मतलब अगर को कुछ हम लोग देखेंगे कि आगे आप क्या क्या कस्टमाइज करके देखते हैं. हम लोग स्टार्टिंग माला से करते चले. हिल में ये जो देख रहा हूँ ना, ये जो वरमाला बोलते हैं इसको, वरमाला है, जयमाला. जयमाला बोलते हैं ना. ये आजकल समथिंग न्यू ट्रेंडी हाँ विथ इमिटेशन ज्वेलरी. हाँ. क्या कॉस्ट होगी इसकी? ये अराउंड, ये तो थोड़ी एक्सपेंसिव रेंज है. जैसे ये आपको 4,500 रुपए की जोड़ी मिल जाएगी. हाँ, बट मेरे पास रेंज स्टार्ट है फ्रॉम 800 रुपए जोड़ी से. 800 रुपयापासून पण तुम्हाला अशा माळा भेटणार आहेत. तर त्याच्याकडे अजून काय काय आहे ते आपण बघून घेऊया. अब जैसे अभी वेडिंग सीजन चल रहा है, तो स्वागत में लोग जो स्वागत माला लेते हैं, स्वागत फटके लेते हैं, ये देखिए ये स्वागत माला की सारी रेंज लगी हुई है. मैं देख रहा हूँ कि स्वागत माला की ये जो रेंज है ना, इज समथिंग अमेजिंग यार. खूप भारी कलेक्शन आहे. जरी तुम्हाला काही कुर्त्यावरती वगैरे पण जरी घालायचं असेल तर तुम्ही पहन सकते हैं कुर्ते पे. बट हम सिर्फ होलसेल में जा रहे हैं. होलसेल स्पेशली मेन्शन करतो, हे जर होलसेल वाल्यांचं आहे जास्त, तुम्ही येऊ शकता. पण मिळतात. खूप कलेक्शन्स आहे त्यांच्याकडे असे कलेक्शन्स. बटव्यांची पण रेंज काय आहे? तर रेंज काय बटवाची स्टार्टिंग रेंज 20-30 रुपयापासून पण बटवे स्टार्ट आहेत. बल्क मध्ये घ्याल तर तुम्हाला अधिक स्वस्त पडणार आहे ते. कारण की जर कोणाला हळदी कुंकू आहे, काही ना काहीतरी फंक्शन्स असतात, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. इथे वरमालाचे ऑप्शन्स खूप आहे त्यांच्याकडे. जर तुम्हाला काहीतरी हँगिंग पीस हवे असतील ना असे, ते पण आहे त्यांच्याकडे. अशा प्रकारचे हँगिंग पीसेस पण आहेत त्यांच्याकडे. त्यांचे वेगवेगळे ह्याची रेंज आहे काहीतरी 450 ची पेअर आहे. आणि होलसेल मध्ये घेतलं तर जर अजून स्वस्त पडेल तुम्हाला. स्टार्टिंग रेंज आहे. बल्क मध्ये घ्याल तरी पण तुम्हाला स्वस्त पडेल. होलसेल आणि रिटेल दोन्ही आहे ना. होलसेल आणि रिटेल मध्ये तुम्हाला खूप काही मिळणार आहे इकडे व्हरायटी मध्ये. आता मी येतोय तुमच्याकडे, एक जर असे वॉल हँगिंग पीसेस हवे असतील शुभ लाभ, असे पण काहीतरी मिळणार आहे तुम्हाला. वंडरफुल. कम्प्लीट हँडमेड आहे. खूप क्रिएटिव्हिटी आहे बघा. एक एक पीस आणि एक एक मूर्तीवरती काम केलेलं आहे. ये पीछे है क्या देख? अप्रतिम काम आहे. शुभ आणि लाभ असं काहीतरी मिळणार आहे तुम्हाला याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे असे छोटे छोटे पण हँगिंग पीसेस मिळणार आहेत. तुम्हाला दाखवतोय बघा.
हँगिंग पीसेस आहेत. लटकन आपण म्हणू शकतो. ही पण एक वेगळ्या पद्धतीची लटकन आहे. हे जे आपण बघतोय ना, हे सगळं लटकन कलेक्शन आहे. ये नहीं चाहिए आपको फारपोश? तर दोन साईडला दोन काहीतरी वेगळं लावायचं आहे. गौमाता पण आहे इथे. नहीं, वो शुभ लाभ ही है उसी चीज। आता हे जर तुम्हाला म्हणायचं असेल ना, हे बघा वॉल हँगिंग आहे ना. हाँ बोला। वॉल हँगिंग मध्ये जर हे हवं असेल ना तुम्हाला, असे पण दोन पीसेस आहेत. या गोष्टी की ये 400 रुपए के आसपास है जोड़ी। 400. यांच्याकडे ना कलेक्शन खूप छान मिळणार आहे किलो राट्सला तुम्हाला. अजून काही दाखवू शकतोय ते आपण विचारूया त्याला. काय और क्या दिखाएगा? आपको मैं मेरी डेकोरेशन की पूरा रेंज बताता हूँ। डेकोरेशन पहले है ना, हम लोग वेडिंग सेक्शन कंप्लीट. वेडिंग सेक्शन का तो ये देखिए, ये सब स्वागत फटके है। ये स्वागत फटके बोलते हैं. हाँ फटके वो वाव. एक पीस निकाल बेटा। एक ये वाला बताओ ना, मोती मोती वाला. वाला वाव, मोती वाला निकाल दो। समथिंग डिफरेंट. ये आप सब कस्टमाइज करके भी दे सकते हैं. हाँ बिल्कुल कस्टमाइज होता है, बट उसके लिए क्वांटिटी हाँ. ऑर्डर। हे बघताय तुम्ही, ह्याने जे घातलंय ना आता, हे स्वागत आपण म्हणू फटका. शकतो पटका. क्या हाँ फटका, स्वागत फटका। आपण याच्यामध्ये असं म्हणू शकतो उपरणं, पण काय बनवलंय बघा ते. मटेरियल बघा कसं वापरलंय. आणि हे म्हणजे म्हणतात ना, जे लग्नामध्ये वेलकम गेस्ट येतात ना, त्यांना हे घालण्यासाठी हे अशा प्रकारे हे आहे. त्यांच्याकडे अजून हे जे वेगवेगळे कलेक्शन्स आहेत ते पण आहेत. त्याच्यानंतर हे पण आहे. परत एकदा सांगतो, हे होलसेल आणि रिटेल हे दोन्ही आहे त्यांच्याकडे, बरं का. आता मी तुमच्याकडे येतोय, त्याच्याकडे जी लग्न सराईसाठी लागणाऱ्या जे गोष्टी आहेत ना, देखिए, आपको एक रेंज बताता हूँ। तिलक स्टिक्स की रेंज है पूरी। तिलक स्टिक्स म्हणून आहेत, ते त्यांची रेंज दाखवतात आपल्याला. त्याच्याकडे आहे ना खूप खजिना आहे आणि मी त्याला सगळा काढायला लावणार आहे. बघूया आपण काय दाखवतात. वाव. जेव्हा आपल्याला काहीतरी तिलक वगैरे करतात ना, म्हणजे दुल्हे को वगैरे तिलक करना होता, हाँ एक निकाल के बताओ ना. वाव. एक पीस निकाल के बताता हूँ। आपण सगळेच काही पीस काढून दाखवूया. एक मिनिट मैं बता रहा हूँ. ये वाला बताओ ना. हाँ ये वाला बता, वही पर्पल वाला पेंट। त्यांच्याकडे ना तिलक म्हणजे जेव्हा नवऱ्याला वेलकम होतो ना, तेव्हा काही अशा प्रकारचे तिलक्स आहेत. त्याच्यातला एक पीस मी काढून दाखवतोय. आणि वेगवेगळी रेंज आहे बरी का. जर तुम्हाला त्यांच्याकडनं काही घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉल करा, व्हॉट्सअप करा आणि ते तुम्हाला घेऊ शकतात. हे जर तुम्ही नीट बघा डिटेलिंग्स. या गोष्टींनी हे जे असतं ना, हा पॉइंटर आणि तिलक करू शकतो. समथिंग डिफरंट. आता आपण हे जे म्हणतो ना, छोटे छोटे कुंकवाचे करंडे वगैरे, ते जर तुम्ही होलसेलमध्ये घेतलात तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. हे मटेरियल काय आहे दीदी? प्लास्टिक आहे ना. तर आता हा जो मी बघतोय हे कितीला असेल? 7.5. 7.5 रुपयाचा एक पीस आहे. त्याच्यानंतर हे अजून एक आहे बघा, अजून एक आहे हा. त्याच्यानंतर हे मी बघितलं, हे जर्मन सिल्क. दाखवू ना खोलून. त्याच्यानंतर अशी घंटी पण आहे. अशी खूप स्वस्त आहे, 50 रुपयाचा एक पीस आहे हा. जर तुम्हाला हळदी कुंकू वगैरे जर काहीतरी हवं असेल तर युनिक असं काही ना काहीतरी मिळणार आहे. हे खरंच खूप सुंदर आहे. हे ब्लॅक नाही पडणार ना, काळं नाही ना पडणार. खूप सुंदर आहे. जर्मन सिल्वर म्हणजे म्हणतात ना आपण, ते काळं पडू शकत नाही. आणि खरंच काहीतरी ज्वेलरी ठेवण्यासाठी, हळदी कुंकू ठेवण्यासाठी उत्कृष्ट आहे. भट्टी आणि ते पण आहे. व्हरायटी आणि कलेक्शन ऑफ फाट आहे त्याच्याकडे. दीदी हे कधी नको, खूप काहीतरी थोडं वेगळं वाटतं. हा कुंकवाचा करंट आहे.
हा गणपती बाप्पाच्या हे आहे कितीला देते हे? 30. 30 रुपयाला. असं भरपूर आणि स्वस्त पण मिळेल. तुमचं बजेट मध्ये जर तुम्हाला काहीतरी शॉपिंग करायची असेल तर लोक म्हणतात की अरे आमचं बजेट एवढं आहे, तर ते पण काहीतरी मिळू शकेल तुम्हाला. बघा, छोटे छोटे कुंकवाची करंडे आहेत. कोणाकोणाचं बजेट अगदी खूप कमी असतं, त्यासाठी हे सुद्धा बरं पडेल. आणि किती घ्यावे लागणार मिनिमम? 12 ये पीस? सब 10-10 पीस के पैकिंग में आता है, 10-10 कोई 20 पीस के पैकिंग में आता है, कोई 12 पीस के पैकिंग में आता है वैसे. 10-20चं पॅकिंग येतं, ते तुम्ही घेऊ शकता. आणि स्पेशल येऊन हळदी कुंकू. असं काहीतरी भरपूर व्हरायटी आहे. आणि मी आता ते मला दुसरं सेक्शन पण येतोय, ते पण दाखवूया. या हाय, तर आहे ना एक स्पेशल नोट आहे की म्हणजे जर सपोज जर तुम्हाला काही घ्यायचं असेल ना, तर मिनिमम 2000ची जर काही तुम्ही शॉपिंग केलीत तर तुम्हाला इथे कुरिअर वगैरे केली जाणार आहे. आणि जर त्याच्यापेक्षा लो बजेट असेल ना, तर तुम्हाला व्हिजिट इथे करावी लागणार. कारण की ना कसं होलसेलचं जास्त आहे त्यांचं ना, तर त्यामुळे व्हरायटी आणि ते जर सपोज म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, जर तुम्ही एका सबस्क्रायबरनी छोटासा, आता मी तुम्हाला जे करंडे वगैरे दाखवलेत, ते करंडे आहेत 7 रुपयाचा आणि एक 10चं पॅकिंग मिळतं, ते झालं 100 आणि 200 रुपयाचं एखादं उदाहरणार्थ. तर ते तुम्हाला परत ते कुरिअर करणार, परत त्याचे जे चार्जेस पडणार. तर जर तुम्ही होलसेलर वगैरे आहात तर तुमच्यासाठी हा ब्लॉग बेस्ट असणार आहे. आणि जरी तुम्ही रिटेलर म्हणजे नॉर्मल जरी तुम्हाला काहीतरी घ्यायचं असेल ना, म्हणून परत एकदा सांगणार आहे, मिनिमम 2000ची तरी ऑर्डर लागणार आहे. आणि COD नाही आहे, त्यांना कॉल करायचा आहे. ते काय प्रोडक्ट्स असतील ते तुम्हाला दाखवतील, फोटो पाठवतील, त्यांचे डिटेल्स ते तुम्हाला देतीलच. पण पहिला पे करायचे आहेत आणि नंतर मग माल तुम्हाला मिळणार आहे. आणि कुरिअर चार्जेस हे एक्स्ट्रा असणार आहेत. सो क्लिअर? अजून काहीतरी काय त्यांच्याकडे काय काय आहे ते आपण आता दाखवतो. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे. त्यांचा ना ऍक्च्युली मेन बिझनेस हा एक्सपोर्टचा आहे. आणि त्यांच्याकडे ना जे आत्ताच त्यांनी हे शॉप म्हणजे म्हणतात ना, ते ऑनलाईनच सगळं सेल करत होते. हे काही महिन्यांपूर्वीच हे शॉप त्यांचं ओपन झालंय. कारण की ते आपल्या लोकांसाठी, रिटेलमध्ये पण आपल्याला काहीतरी एक्सक्लुझिव्ह प्रोडक्ट्स मिळाले पाहिजे ना, तर त्यासाठी हे आपण त्यांना थँक्स म्हणूया. आणि त्यांच्याकडे आपण म्हणतो ना, बेबी शॉवर वगैरे जरी असेल ना, तरी अशा प्रोडक्ट्स मिळणार आहे तुम्हाला. हा बॅनर आहे, हा दिसतोय तुम्हाला? अशा प्रकारचे हे चित्र ह्याच्यावरती या बॅनरवरती असणार आहे. आणि हा बॅनर आहे कितीला दिली? 300. 300 रुपयाला बॅनर आहे. तर असं पण काहीतरी तुम्ही बल्क ऑर्डर मंगा सकते हैं ना. हाँ. अगर बल्क ऑर्डर लेते तो थोडा कम हो जाएगा. कम हो जाएगा. जर तुम्ही हे इंडिव्हिज्युअल घेतलं तर 300 आहे, बल्क मध्ये घेतलं तर तुम्हाला रेट सगळे कळणारच आहेत. फिर अब ये मुझे बताइए कि आपके पास जो भी ये बोल रहे हैं ना, रिंग प्लेटर. रिंग प्लेटर्स बोल रहे हैं ना, जरा बताओ ना स्क्रीन पर. रिंग प्लेटर्स में अपने पास रेंज स्टार्ट है 300 रुपए से. 300 रुपये. और अपने पास स्टार्टिंग लो रेंज क्या है वो जरा बताओ. ऐसे टाइप के भी. ओके, ये क्या रेंज है? ये वाला 300 रुपए का. ये 300 रुपीज का रिंग प्लेटर्स. ऐसा कुछ देखिए. ये इसमें रिंग रखना. हाँ, रिंग इसके अंदर कॉटन रख के फिर उस पर रिंग रख. ओके, इसके अंदर कॉटन रख के इसके ऊपर रिंग रखते रहते हैं. रिंग प्लॅटर्स बोलते हैं इसको. तो शुद्ध मराठीत म्हटलं तर अंगठीची थाळी. काहीतरी एक वेगळं आहे अजून. हे बघा, खूप एक्सक्लुझिव्ह आहे. ये कितने का है? ये वाला अराउंड 1500. 1500 ची आहे. हमारे पास आपको सस्ते सस्ता भी मिलेगा, महंगे महंगा भी मिलेगा. सस्ते तो सस्ता, महंगे तो महंगा. पण मिनिमम 2000 की शॉपिंग करनी चाहिए. हाँ, रिटेल के ये लिए. retail होलसेल के में लिए. तो फिर वो तो उतना हो ही जाता है. और मतलब जो भी अगर लेना है तो वो अगर सपोज कोई कस्टमर देख रहा है तो व्हाट्सएप पे आप दिखा के वो कर सकते हाँ, हैं. वीडियो कॉल सर्विस भी अवेलेबल है, बट उसमें भी अगेन मिनिमम ऑर्डर वैल्यू शुड बी अराउंड 2000 रुपीज. हाँ, मतलब जैसे कि कोई भी अगर 400-500 के लिए अगर कॉल करता है हाँ. तो थोड़ा प्रॉब्लम होता है बिकॉज हमारे शॉप पे भी कस्टमर है, तो फिर तुम्ही उससे बघताय कस्टमर आज जरा खरंच आज ब्लॉग बनवतोय पण जरा गर्दी कमी आहे त्यामुळे जरा हाँ, वो भी है, उसमें भी आप ये यूज कर सकते यूज हैं. कर सकते हैं. आपण म्हणतो ना शुद्ध मराठीत आपण त्याला म्हणू शकतो वाण वगैरे नेतो किंवा एखादी थाळी वगैरे सजवून नेतो. इसमें आप तर थाली हे रख नेऊ सकते हैं शकतो. इसके नीचे, और नहीं तो आपको समझो वो जो हे 2 in 1 आहे बरं का. हाँ 2 in 1 है, हे वो 2 in 1 पोटी आहे. भरते हैं, Something, wow. वैसा हो जाता है. तो ये तर पूरा ladies ऐसे चे ताटावरचा हा कपडा होऊ शकतो. आणि जर
तुम्हाला ओटी भरण्यासाठी हे जर काही इस हवं तरह असेल से अंदर सामान रख के उसको बांध सकते हे ओटी पण भरू शकतो नारळ आणि हे जे आपण इसमें ओटी भरतो हैं रेंज बहुत है. त्याच्याकडे रेंज आहे हे बघा अप्रतिम सॉलिड आहे याच्याकडे कलेक्शन्स हा हा हा. खूप सुंदर त्याचं जे कलेक्शन आहे ना ते जरा कोलकाता का नाव आहे खूप सुंदर काम केलंय एक इसका ये हैंडवर्क है पूरा. पूरा हैंडवर्क है या क्या रेंज है इसकी ये वाला 750 रुपए का. ही 750 ची आहे ये जो आपने देखा ये वाला 120 रुपए का. 120 पासून सुरुवात आहे नहीं स्टार्ट है 60 रुपए से. 60 रुपयापासून आहे वाव ये 60 रुपीज का 60 राइट वंडरफुल और क्या दिखाओगे भाई मैं ना एक देख रहा हूँ कि वधु पक्ष और वर पक्ष ब्रोचेस भी है अपने पास. लो बता. तुम्हारे पास इतना खजिना पड़ा है ना मैं एक नजर जा रही है मेरी तर खूप काहीतरी आता हे आपण जे म्हणतो ना बराती वर पक्ष वधू पक्ष असंही लावू शकतो त्याच्यानंतर हे मी तुम्हाला खूप दाखवणार आहे कारण की खूप Bride जण शोधत sword. असतात भाई जरा एक निकाल के बताना प्लीज 3 ब्राईड तर मुलीकडचे आहेत तर ते हे लागणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर 3 ब्राईड देखिए इस तरह से आप यहाँ ला. असं एक काहीतरी छान लावू शकतो आणि तसं क्रिएट पण करून घेऊ शकतो आपण पण हे यांच्याकडे क्रिएट नाही करून मिळत आता हे लिहिले बराती असंच हेलो. ब्राईड खूप काय काय वधू पक्ष मराठीमध्ये पण आहे का आपल्याला मराठीमध्ये नाही मिळणार आहे त्यांच्याकडे आता हिंदीमध्ये आहे लडकीवाले आणि असंच लडकेवाले पण हे बघा हे लडकेवाले असं काहीतरी क्रिएटिव्ह कलेक्शन आहे यांच्याकडे अजून काय आहे ते बघूया दीदी आपके पास है ना मैं देख रहा हूँ एनवलप्स भी है क्रिएटिव एनवलप्स जरा बताइए एनवलप्स क्रिएटिव्ह एनवलप्स आहेत त्यांच्याकडे एनवलप्स आहेत खूप वाव काहीतरी वेगळे एनवलप्स आहेत जे एक्सक्लुझिव्ह आहेत आणि तुम्हाला अशी मिळणार नाही कुठे मार्केटमध्ये हैम्पर्स इसके अंदर आप सामान रख के रूम में हैम्पर्स रख जो सकते भी है हैं. रूम के लिए गिफ्टिंग के लिए सब चीज में आप ये यूज कर सकते क्या हैं. क्या कॉस्ट है ये 60 रुपीज. 60 रुपीज का वाव 60 रुपीज ला आणि एक हे इसमें वैरायटी मिल जाएगी और प्रति में बॉटम से दिखाई मुझे क्लास कलेक्शन है और क्या दिखाओगे थोड़ा अगर आपको इसमें हेवी रेंज में देखना है ना आपको इसमें ये थोड़ा हेवी रेंज दिखाएंगे. या हेवी नहीं वाव ये देखिए ओ ये ऐसे- प्रति यार ये प्रीमियम ट्रेज है. ये देखिए ये इसमें लाइट भी है. हे समथिंग डिफरंट ह्याच्यामध्ये लाईट्स पण आहेत यार जर तुम्हाला असं काहीतरी गिफ्ट हे स्पेशली दिवाळी आणि ह्याच्यासाठी जर बांधून देऊ शकतोस त्याच्यामध्ये लेस एक जरा बांध के बता ना बांध के. आपल्याला आयडिया इसके मिळेल अंदर लेस अंदर आती है 7 पॉइंट. लेस पण येते मग तुम्ही ह्याच्यामध्ये चॉकलेट्स देऊ शकता काही देऊ शकता आजकाल आपल्याला म्हणतात ना थोडस डेकोरेटिव्ह आणि काहीतरी वेगळं हवं असेल ते पण देऊ शकतोय त्याच्यानंतर खूप प्लॅटर्स आहेत इस तरह से देखिए. अशा प्रकारे त्याच्यामध्ये लाईट्स पण आहेत भारी आहे ऐसे ये सेट ऑफ 3 में आता है ये. सेट ऑफ 3 मध्ये येतो जर तुम्हाला काही अशा वस्तू द्यायच्या असतील व्हरायटी मध्ये तर हे कितीला आहे सेट ऑफ 3 ये 850 850 का सेट सेट. हो हो वंडरफुल ये देखिए ऐसा ये थोड़ा सा वेडिंग थीम में है पूरा. वेडिंग थीम मध्ये आहे बघा हे पण असंच आहे काहीतरी हे पण अशाच प्रकारे आहे इसका क्या कॉस्ट है ये वाला 750 का सेट है. 750 का सेट आहे त्याच्याकडे आपण हे जे बघतोय ना हे बघा अशी व्हरायटी आहे हे पण आहे हो, अप्रतिम आहे यार याच्याकडे हे जरा काढून दाखव ना हे बघताय खूप सगळं म्हणजे म्हणतात ना अगदी प्रेमाने हँडवर्क केलेलं आहे बरं का ह्याच्यामध्ये तुम्ही काही चॉकलेट्स आणि म्हणजे म्हणतात ना काही अंगठी विंगठी जर साखरपुडा आहे कोणाचं लग्न आहे काही घेऊन जायचं आहे
म्हणजे अगदी सजवून वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता. आपल्या घरात काही फंक्शन आहे त्यासाठी वापरू शकता. अप्रतिम आहे. कितीला आहे? तिची ये माळ वाला बघतो. 1100 रुपये का ही 1100ची माळ आहे. ही स्वामी समर्थ, म्हणजे मी जस्ट विचार केला स्वामींच्या फोटोला वगैरे जर आपल्याला हवं असेल, आपल्या देवांच्या फोटोला, तर घेऊ शकतो. आणि ही वरमाला म्हणून सुद्धा वापरू शकताय. हा असं कलेक्शन आहे. आणि कितीला आहे? 1100. 1100ची रेंज मध्ये त्यांच्याकडे ना, तुम्हाला जस्ट एक झलक दाखवतो. मी पूर्ण येतोय त्यांच्याकडे, त्या सेक्शन कडे. तोरण आपल्या दरवाजाला लागणारी ती सुद्धा आहेत. हे तुम्ही कलेक्शन बघताय, ते कलेक्शन सुद्धा खूप सुंदर आहे. काय काय आहे ते मी जरा बघतो, एक्सक्लुझिव्ह दाखवू शकतोय का आपल्याला, रेट्स काय मिळतात ते का बघू शकतो. आणि लेट्स सी भाई, अभी क्या बताएंगे और आप मुझे? आपको मैं आइए थोड़ा सा पोर्टी का कलेक्शन बता रहा हूँ. टोटली वाव. जर तुम्हाला काही गिफ्ट द्यायचे आहेत तर ह्याच्यामध्ये व्हरायटी आहे. या पोटलीज मध्ये रेंज सांग फक्त तुम्हाला. मेरे पास पोटली में रेंज स्टार्ट है 6 रुपए से. ही 6 रुपये. नहीं, 6 रुपए वाली ये है, छोटी वाली 6 रुपए, हे बघा, हे 6 रुपयावाले पासून ही अशी पोटलीज आहे, त्याच्यामध्ये व्हरायटी मिळेल. 9 रुपए, एक 10 रुपए. मीडियम साइज में बता दे और उसकी रेंज बता दे. फिर ये वो अक्षत, आप अक्षता. अक्षत के लिए, हाँ अक्षता. अक्षता के लिए लग्नामध्ये आजकाल आपण जर म्हणतो ना, थोडंसं युनिक अक्षता द्यायची असतील ना कोणाला, तर हे टाकून याच्यामध्ये देऊ शकतो. हे कितीला आहे? ये 50 रुपए डजन, 40 रुपए डजन ऐसा. 50 आणि 40 रुपये डझन असं काहीतरी मिळतं. ही कितीला आहे? ये सब मतलब 180 रुपए के 10 पीस, 18 रुपए, 16, 17, 18 और 20 रुपए की रेंज है. तुम्ही ऐकताय तर नोट करून ठेवून द्या आणि स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला काय हवंय ते. पण मिनिमम 2000ची तरी शॉपिंग करावी लागणार आहे तुम्हाला. आणि 2000च्या शॉपिंग वरती तुम्हाला सीओडी नाही मिळणार आहे बरं का. तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायची आहे. असं काहीतरी व्हरायटी मिळणार आहे बघ. ये सारा हैंडवर्क वाला वो पोटली है. कम्प्लीट हँडवर्क वाला आहे. खूप सुंदर आहे. हे जे म्हणतो ना आपण मगाशी म्हटलंय तिलक आहे, तिलक आयटम ठीक आहे. ये मारवाड़ी शादी में लगता है, हथलेवा, और मतलब मारवाड़ी और गुजराती शादी में लगता है. काहीतरी एक एक्सक्लुझिव्ह दिसलंय, मी ते बघतोय. हे क्या बोलते इसको? हथलेवा का रुमाल या फिर हस्तमिलाप का रुमाल. ओह, ते कितीला असेल? ये वाला ये 600 रुपए का 600 आहे. कम्प्लीट हँडवर्क आहे. हैंडवर्क है. खूप सुंदर. ये किस लिए यूज होता है खुद से एक बार बता. अगर कोई मारवाड़ी की सब्सक्राइबर्स हमारे देख रहे हैं हाँ, उनके लिए बेटर होगा. तो ये हथलेवा का रुमाल बोल सकते हो, या इसको हस्तमिलाप का रुमाल बोल सकते हो. मारवाड़ी और गुजराती शादियों में लगता है. थँक यू. छोटा फंक्शन है, मेहंदी का छोटा हाँ. फंक्शन है, उसमें गिफ्टिंग करने के लिए. मेटल है, क्वालिटी एकदम प्रीमियम है, आप देख सकते हैं. पण बस खूप छान आहे. अप्रतिम आहे. काहीतरी वेगळं. थोडं हेवी वर्क मध्ये आहे. खूप छान आहे. ऍक्रेलिक वरती काम केलंय. हे कितीला आहे भैया? ये आपको अराउंड 300 रुपए तक का पड़ेगा. 300 सेट आहे. एक सेट. आता तू काय दाखवणार आहेस अजून मला? आपने वेडिंग रिलेटेड स्टफ ऑलमोस्ट पूरा देख लिया है. या. जैसे मैं आपको एक दो और बता दूं, आप एक जिस डालते ना, ब्रोचेस भी है, हेवी ब्रोचेस भी है. ब्रोचेस. जैसे ये घुंघरू स्टिक्स आजकल फेरों के टाइम पे बहुत चल रही है. ये किस लिए यूज होता है? ये फेरों के टाइम पे लोग बाग जो बाहर बैठ के देखते हैं फिर वो ऐसे ओके ओके. बजाते हैं. असं काहीतरी एक वेगळंच आयटम आहे यांच्याकडे. खरंच खूप आहे. ऍक्च्युली हे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये वगैरे नाही वापरत. गुजराती मारवाडी पद्धतीमध्ये हे नहीं, आजकल लेकिन सब लोग use सगळी कर मध्ये रहे होत हैं. आहे. म्हणजे आजकल आजकाल हे फॅशन हो गया है. फॅशन झाली आहे. बघा, तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये काय थोडस युनिक हो, काहीतरी बघा. करायचं आहे त्याला तर ना, बघा, हे छोटे छोटे असे आयटम्स आहेत. ही कान्हाची वगैरे हाँ, पिचकारी वगैरे पण हे मिळून जाणार आहे तुम्हाला. ये देखिए उसी में अभी बस बेटा रुको, नई रेंज बनाई है. इसको आप
डफली बोल सकते हैं या फिर वेडिंग जिंगल्स बोल सकते हैं. वाव. म्हणजे आता आपण जो छोटा प्रकार स्टिक्स, आता जो आपण हा स्टिक्सचा प्रकार बघितला ना, तो स्टिक्सचाच प्रकार हा असा आहे. काहीतरी वेगळं आहे. मी कॉस्ट सांगत नाही, याची काहीतरी 100 रुपये वाटतं. हाँ, एक ही ऐसा रिंग टाइप है. आता जर कोणाला असं हातात देऊन, म्हणजे तुम्हाला बजेट वाईज समजेल कितीला? ये वाला 40 नहीं 40 50 रुपीज. 50 रुपयाला. आणि क्वांटिटी में इसका रेट थोड़ा कम हो जाता है. क्वांटिटी घेतलं तर हे अजून स्वस्त पडेल तुम्हाला. खूप आहे यार तुझ्याकडे. तुम्ही कंटाळाल आणि स्किप करून पुढे जाल, पण लक्षात ठेवा व्हरायटी खूप आहे. और क्या बताऊं? अब आप अंदर रेंज देख लीजिए. जशी मी तुम्हाला मगाशी माळा दाखवल्या तशातल्या ह्या माळ्या आहेत. आता आपण हे बघतोय, मोठ्या मोठ्या लटकन्स असतात ना, मी लास्ट टाइमला सुद्धा यांच्याकडनं घेऊन गेलेले आहेत. खरंच खूप छान कलेक्शन आहे. हे मोठ्या मोठ्या लटकन्स आहेत. मी लास्ट टाइमला घेऊन गेलेलो, घरी एक फंक्शन आहे त्यासाठी, अशातले घेऊन गेलो होतो. हे बघा, अशातली पण लटकन्स आहेत. गणपती आला, देवी आल्या, सण आले की आपल्याला हे या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. फेस्टिवल आला की, घरात आनंदोत्सव असला की अशा ह्या गोष्टी लागतातच आपल्याला. भाई ये इसका क्या रेट आहे? त्या दिवशी विचारत होतो, माझ्या लक्षातच नाही. ये वाला 3000 रुपए के 10 पीस है. 3000चे 10. कारण की हे बघते, हे डबल वाला काम आहे बरं का. और वो क्लॉथ है, वॉशेबल है, वॉशेबल आहे. क्वालिटी एकदम प्रीमियम है. ये 2600 रुपए के 10. लास्ट टाइम पे मैंने कुछ 1000 के लेके गया था 10 पीस. 1800 के. वो अलग आपने शायद ये लिया होगा. ये ऐसे पतले वाली माला ली होगी. नहीं नहीं, वो नहीं, कुछ अलग ही था. 900 का था. मुझे नहीं ऐसे कुछ हाँ ऐसे नहीं, हाँ ऐसे कुछ ये छोटे साइज में लिया होगा. छोटी साईज आहे. हा. ती जी आपण बघितली ना, ती डबल आहे आणि ही सिंगल आहे. माझ्याकडे आहे अशातली, ती वॉशेबल आहे. हे पण आहे असे पिंक, आणि हे कलेक्शन खूप छान आहे त्याच्याकडे. जे वरती बघतोय ना, ते पण लटकन्स आहे. इसमें हमारे पास 3 फीट की लटकन भी है, 1.5 फीट की लटकन ये भी है, कितने का 5 फीट भैया? की लटकन है. ये सेम 2600 रुपए के 10 पीस. 2600ला 10 पीस आहेत. खूप छान. तोरणं पण आहे त्यांच्याकडे. आता मी कम टू द पॉइंट, ज्या मेन प्रवेशद्वारापासून आपल्या घरातली सुरुवात होते, ते प्रवेशद्वार कसं सुंदर बनवायचं, त्यासाठी आता आपण येऊया. आणि जरा बघतोय बघा, हे खूप पण छान आहे, काहीतरी वेगळं दिसलंय. बॉल्स, वेल्वेट बॉल्स. मी सगळ्या रेंज नाही सांगत आहे तुम्हाला, कारण की तुम्ही इथे या, फोन करा त्यांना, आणि आता बघूया. असं खूप काही त्यांच्याकडे रेंजेस आहेत बरं का. बेसिक पासून पण सुरुवात आहे. मी म्हटलं ना तुम्हाला, बेसिक टू हाय रेंज. त्यांनी हाय पासून केली सुरुवात आणि बेसिक पर्यंत आणल्या त्यांनी आता आपल्याला. असं काय काय दाखवू मी तुम्हाला, तुम्ही एकदा इकडे या ना आणि व्हिजिट करा, कारण की सगळंच एवढं स्टॉक मला दाखवणं पॉसिबल होत नाही आहे किलोराटचं. तर जे बेसिक आहे ते मी तुम्हाला दाखवतोय, तुम्ही या नक्की. हे कितीला आहे? हे बेसिक आणि खूप छान आहे. ये 250. अगदी खूप छान. एकदम रिअलिस्टिक है ना, सिंपल एंड बेस्ट. और क्या बताओगे भाई, आपने ये भी एक अच्छा खासा कलेक्शन बता दिया हमें. और क्या बता सकते? बाकी अभी ऐसे वेडिंग सीजन चल रहा है, तो हमारे पास शादी से रिलेटेड चीजें ज्यादा थी. वेडिंग सीजन खत्म होगा, अभी राखी आएगी, राखी से रिलेटेड चीजें आ जाएगी सारी. स्टॉक हमारा चेंज होते रहता है म्हणजे कंटिन्यू. रिफिलिंग होत असतो तुमच्याकडे, हा. काही ना काहीतरी एक वेगवेगळं हा. आहेच.
तर अब देखिए मैं आपको एक राखी प्लेट में यूज कर सकते हो, आता रक्षाबंधन वगैरे ऐसा येईल. तिलक प्लेट यूज कर सकते हो असं काही तिलक आणि राखीला म्हणजे सपोज आता रक्षाबंधन आलंय तर हे असं काहीतरी तुम्ही वापरू शकताय. इसमें आप राखी रख के हल्दी रोली कुंकू. चावल, हाँ हल्दी कुमकुम रोली चावल जो भी. और क्या बता सकते हैं. त्याच्याकडे कलेक्शन खूप आहे. मी त्याला विचारणार आहे ये आपके जो पीछे में देख रहा हूँ ये क्या है. ये वही स्वागत माला है. स्वागत माला है. हाँ. ओके. ये देखिए कि अलग अलग कॉन्सेप्ट बता रहा हूँ. ये इस साइड आप एज अ रंगोली यूज कर सकते हो, या फिर सेंटर पीस यूज कर सकते हो, हाँ ना. और इस तरफ से आप दिया प्लॅटर या कैसे भी यूज करो. मतलब रांगोळी म्हणून पण लावू शकतो आणि दिवा दिवा प्लॅटर म्हणून. वाव. काहीतरी वेगळं आहे. सुंदर. क्या रेंज है इसकी. ये 650 कंप्लीट हँडमेड ना. कंप्लीट. त्यांच्याकडे असे छोटे छोटे. हमारा खुद का मैन्युफैक्चरिंग है भिवंडी में, और Okay. हमारे यहाँ मतलब 90% स्टाफ लेडीज है, वुमेन. वाव. थँक्यू. त्यांचं भिवंडीला वर्कशॉप्स पण आहे. तिथून त्यांचं सगळ्या स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. पहिला त्यांचा हा जो सगळा बिझनेस होता ना तो सगळा होलसेलचाच आहे. पण एक्सपोर्टला जास्त ते लोक प्राधान्य देत होते. पण त्यांनी आता आपल्या सगळ्या छोट्या कस्टमरसाठी मोठ्या कस्टमरसाठी म्हणजे म्हणतात ना जे आपण रिटेलमध्ये काही घेतोय तर रिटेलमध्ये पण आपल्याला काहीतरी मिळालं म्हणून तर म्हणून ते आपल्याला इथे आणलेलं आहे. तर हिलोर आर्ट्सला व्हिजिट करा. आणि ब्लॉग संपवण्याच्या अगोदर मी त्याच्याशी विचारतोय की अजून काही दाखवू शकतो का और कुछ. ऑलमोस्ट सारी रेंज कवर हो चुकी है. कारण की खूप काही दाखवलं आणि खूप काही आहे. तर म्हणतात ना ते किती काढू आणि व्हिडिओ मोठा झाला तर तुम्ही स्किप कराल, मग बघणार नाही, कंटाळा कराल. खूप काही गोष्टी आहेत. तर स्टेट येऊन लक्ष्मी चरण नाही तर ये ना. 7 रंग की रेंज होता है. वाह. आपके पास रंगोली आते हैं ना ये पैटर्न्स में वो भी है? रंगोली भी है. वो बताओ ना. हे होतं लक्ष्मीची पावलं. कैसे काहीतरी बघ ना. आपल्याला जर डिझाईन वाली रंगोळी हवी असेल तर रंगोळी पण आहे त्यांच्याकडे. ये ना इस तरह से रंगोली बनेगी, देखिए. हे जे बघताय ना तुम्ही ऑफिस अशी रंगोळी बनणार. कितीला आहे सेट. ये 1100 रुपए का है, बड़ी रंगोली है. बडी रंगोली. कलेक्शन, क्लासिक कलेक्शन, असंच खूप काही कलेक्शन हिलोर आर्ट्सला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही एक विनंती आहे मिनिमम 2000ची तरी शॉपिंग हवी. त्यांचा व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तो बस करा. आणि हिलोर आर्ट्स कुठे आहे. बुलेश्वर चौकामध्ये जो सर्कल आहे ना सीपी टँक जवळ तर तिथेच आहे. कुणी या. फुल गली के पास. फुल गलीच्या समोर मी ऍड्रेस देतोय टेन्शन नका घेऊ. 3 नंबर भोईवाडा ना. हाँ, थर्ड भोईवाड़ा. थर्ड भोईवाडा जेव्हा जिथून सुरू होतो ना त्याच्या एंट्रन्सलाच 2-3 दुकानं सोडून आहेत. सर वाट कसली बघताय, लवकरात लवकर या आणि तुमची काही आवडती शॉपिंग असेल ते हिलोर आर्ट्स मधूनच नक्की करा. सो आजचा ब्लॉग हा मी इथेच संपवतो. पुन्हा एकदा भेटूया नवीन जोमाने, नवीन जोशामध्ये, नवीन ब्लॉग्समध्ये. सो त्यापर्यंत ह्या ब्लॉगला सुद्धा खूप प्रेम द्या आणि असंच प्रेम तुमचं कायम राहून दे. ऋषी क्रिएटिव्ह मंत्राला खूप खूप प्रेम दिल्याबद्दल. आज 15,000ची फॅमिली होते तर त्यासाठी 15,000 म्हणजे माझ्यासाठी एक खूप मोठा नंबर आहे. मी कधीच असा तो छोटा नंबर कधी समजलोच नाही. म्हणजे जेव्हा 1,000ची फॅमिली सुद्धा झाली होती तेव्हा तो 1,000 म्हणजे सुद्धा मी 1,00,000च समजत होतो. कारण की छोट्यातनं थेंबे थेंबे तळे साचतं असतं. तर आपण तसंच मोठे होणार आहोत आणि ते तुमच्या प्रेमाशिवाय कधीच कम्प्लीट होणार नाही. तर तुमचा खूप कृतज्ञ आहे. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.